ठाण्यामध्ये आज मनसे आणि शिवसेना युबीटीचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। आगामी मनपा निवडणुकांसाठी ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असताना इकडे ठाण्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार आहे आणि थोड्याच वेळात या मोर्चांना सुरुवात होणार आहे। ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन इथं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झालेत आणि या मोर्चामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा सहभागी होणार आहे। ठाण्यामधले अनेक महत्त्वाचे सध्याचे प्रश्न आहेत, नागरिकांच्या समस्या आहेत, यामध्ये वाहतुकीची कोंडी आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दोघे पक्ष आता एकत्र येऊन हा मोर्चा काढणार आहेत आणि काही वेळामध्ये ठाण्यातल्या गडकरी रंगायतनपासून महापालिका भवनापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर परिसरात प्रचंड वाहतुकीची कोंडीची समस्या आहे। सोबतच कळवा, दिवा अशा भागामध्ये नागरिकांना पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागतंय। हो हो आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्याबरोबर थेट ठाण्यामधून जोडले गेलेत। शुभम, आज ठाण्यामध्ये हा एक मोठा मोर्चा म्हणावा लागेल, युबीटी आणि मनसेचा एकत्रित हा अशा प्रकारे मोर्चा निघतो। काय नेमकं वातावरण तापलंय, कोण कोण या मोर्चासाठी आलेलं आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा या मोर्चामध्ये येणार असल्याचं कळतंय। एक विशेष बाब म्हणजे श्री कळव्यातील जी शिवसेने शिंदे गटाची शाखा आहे त्या शाखेच्या समोर हे सर्व आपण मनसे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी पाहत आहोत। मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते पदाधिकारी असतील या शिंदेंच्या शाखेसमोर जे आहे ते जमलेलं आपण पाहिलं तर ह्या बाजूला शिंदेंच्या पक्षाची ही कळव्यातली मध्यवर्ती शाखा आहे आणि या शाखेच्या समोरच जे आहे ते ह्या संपूर्ण हे कार्यकर्ते जे आहेत ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन जे आहे ते करत आहेत। दोन्ही पक्ष आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहे आणि एक गंभीर गोष्ट म्हणजे की ज्या प्रकारे ठाणे शहरामधील रस्त्यावरील खड्डे आहेत त्या खड्ड्यांवर पडून अपघातग्रस्त होणारे काही ज्या प्रकारे त्यांची स्थिती असते ती स्थिती दर्शवणारे देखील तरुणांची वेशभूषा जी आहे ती कृती या ठिकाणी काही तरुणांनी जी आहे ती केलेली आपण पाहिलं या तरुणाच्या हाताला असेल, डोक्याला असेल जखमा झालेल्या आहेत। अशा प्रकारची स्थिती जी आहे ती या खड्ड्यांमध्ये पडून वाहन चालकांची दुचाकी स्वारांची होती। तशाच प्रकारचं लक्ष जे आहे या मोर्चाच्या माध्यमातून वेदनामध्ये येत आहे। तर पाहिलं तर अंगावर देखील काही कार्यकर्त्यांनी जे आहे ते पोस्टर या ठिकाणी घातलेलं आहे। कळवा, खारगाव, विटावा येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो सोडवावा अशा अनेक स्लोगन जे आहेत या ठिकाणी दिसत असतील। पाहिलं तर महिलांनी या ठिकाणी जे आहे ते मडके देखील आणलेले आहेत। हक्काचं धरण असं या ठिकाणी या मडक्यावरती जे आहे ते लिहिलेले आहे। अशा अनेक लक्षवेधी या ठिकाणी मोर्चा जो आहे तो ठरत आहेत। त्यासोबत मनसेचे काही पदाधिकारी आहेत। दादा काय सांगाल, वेशभूषा परिधान केलेला एक माणूस या ठिकाणी दिसतोय, तुम्ही देखील गळ्यामध्ये पोस्टर लटकवलं, शिंदेच्या शाखेसमोर शक्ती प्रदर्शन करताय। नक्कीच आज आम्ही सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे पक्ष यांच्या वतीने महापालिकेवर आम्ही जो झालेला नागरिकांवर अन्याय त्याच्याबद्दल हा मोर्चा संयुक्तरित्या काढतोय। आणि आज इथे एक मुलगा बघाल तर त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, त्याला खड्ड्यामुळे त्याचा अपघात झाला आहे आणि त्या खड्ड्यामुळे तर त्याचा अपघात झाला आहे, त्याला पुढे उपचार करण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे तोही जाता येत नाही आहे। त्याच्यामुळे हे प्रतिकात्मक आज आंदोलन आम्ही इथे करत आहोत आणि या प्रशासनाला कुठेतरी जागा करत आहोत। आज कळवा असो, खारेगाव असो, विटावा असो, संबंध घोडबंदरवासी असो, ट्रॉफिक वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहेत आणि एखाद्या व्यक्तीला इथून ठाण्याला कळव्यातून जायचं असेल, बाईक असो का फोर व्हीलर असो, 2-2 तास जात आहेत जे 10 मिनिटाच्या अंतरावर। वाहतूक कोंडी मुक्त आमचं ठाणे शहर पाहिजे, धरण आम्हाला या ठाणे महानगरपालिकेचं हक्काचं झालं पाहिजे। आज आमच्या असंख्य महिला मटके घेऊन इथं आंदोलन करत आहेत का आम्हाला पाणी नाही पिण्यासाठी, या शहराला ठाणे शहराला हक्काचं धरण नाही आहे। अशा अनेक समस्या आज ठाणेकर ग्रासलेल्या आहेत। निश्चित पाहिलं तर या ठिकाणी ठाकरे गटाचे देखील काही कार्यकर्ते नेते मंडळी आहेत। दादा पाहिलं तर कालच जे आहे ते दिव्यामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे। विजेचा शॉक लागून एक अग्निशामक दलाचा कर्मचारी दगावलेला आहे, मोठी दुर्घटना म्हणावी लागेल। या सर्व प्रश्नांना अनुसरून लक्ष तुम्ही आज वेधताय। ठाणे जिल्ह्यामध्ये नक्की चाललंय काय असा प्रश्न पडावा अशी सगळ्यांसमोर मोठी गोष्ट आहे। कळव्यामध्ये ज्या 400 इमारती आहेत त्यांचा डीपी प्लानचा विषय असेल, दिव्यामध्ये डम्पिंगचा विषय असेल, कळव्यामध्ये आज जी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई झाली आहे त्याचा विषय असेल, याकडे कोणाचं लक्ष आहे की नाही, पालकमंत्री कुठे गेलेत हा प्रश्न सर्वसामान्य माणसांसमोर पडतो। आणि आज त्याच्यासाठी शिवसेना आणि मनसे संयुक्त हा मोर्चा आज ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही काढतोय। या जिल्ह्याचा ज्या हाल या लोकांनी करून ठेवला आहे त्या आज आमचे महिला आणि आमचे सर्व पदाधिकारी आज सर्व जनतेसमोर मांडतायत आणि आज भव्य दिव्य मोर्चा ठाण्यातून निघालेला आपल्याला दिसेल। आणि या समस्यांना तोंड फोडलं नाही तर हे आज सत्ताधारी म्हणून इथे बसलेत
त्यांना त्यांची जागा जनता या त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्की दाखवेल. तर तुम्ही या ठिकाणी हाताला तुमच्या लागले, डोक्याला जखमा दिसत आहेत, हातामध्ये देखील बँडेज बांधली आहे, मोर्चामध्ये तुम्ही उतरलाय. कारण म्हणजे माझा रस्त्यामध्ये खड्डे असल्या कारणाने माझा अपघात झाला, त्या कारणाने हे केलं आहे. काय तुम्ही दुचाकीने प्रवास करता का ठाणे शहरामध्ये? काय नेमका तुमचा काय कसा नेमका तुमचा अनुभव असतो? दुचाकीमुळे माझा अपघात झाला, रस्त्याच्या खड्ड्यामुळे, ट्रॅफिकमुळे, याच्यामुळे माझा अपघात झाला. मला दवाखान्यातही जाता आलं नाही, इतकी ट्रॅफिक असतानाही. निश्चित पाहिलं तर ठाणे शहरामध्ये असतील किंवा ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत, जे ठाणेकरांचे प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांना अनुसरून जे आहे ते आज लक्ष वेधण्याकरिता मनसे व ठाकरेचा संयुक्त मोर्चा या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि या मोर्चापूर्वी पाहिलं तर मोठं शक्ती प्रदर्शन. अगदी जरी ठाणेकरांच्या नागरी समस्या ज्या आहेत त्या मुद्द्यांवरून जरी हा मोर्चा निघत असला तरी राजकीय दृष्ट्या ही घडामोड अत्यंत महत्त्वाची आहे. कारण दोन पक्ष एकत्रित येऊन दोघे बंधूंचे पक्ष एकत्रित येऊन आजचा हा मोर्चा निघत असल्यामुळे निश्चितच सगळ्याच राजकीय वर्तुळाचं याकडे लक्ष असणार आहे. धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीसाठी.